नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओची सुरुवात बसमधून होत आहे, कारण मी जात आहे भारतातला सगळ्यात मोठा शॉपिंग फेस्टिवल बघायला अहमदाबादला। प्रवासाची सुरुवात गरमागरम नाश्त्याशिवाय होत नाही। थोडेसे मस्त मेथीचे पकोडे सोबतच ढोकळा आणि फाफडा खाल्ला आणि आम्ही पोहोचलो अहमदाबादला। उतरल्या थेट गेलो अहमदाबाद शॉपिंग फेस्टिवलमध्ये। अहमदाबादच्या वेगवेगळ्या 5 ते 6 लोकेशनला हा फेस्टिवल चालतो। आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथं मस्त या प्रकारे मोठं ग्राउंड होतं। सुरुवातीलाच स्वदेशी असं लिहिलेलं होतं आणि ज्या ज्या काही आपल्या भारतीय बेसिक किंवा जुन्या परंपरागत वस्तू आहेत त्या इथं ठेवलेल्या होत्या। एक एक असा अँटिक पीस होता। होम डेकोरेशनपासून ते देवघरापर्यंतच्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथं पाहायला मिळतात। अगदी राजवाड्यापर्यंत पासून जे डायनिंग टेबल सोफे वगैरे असतात तशी इथं सगळी रचना केलेली होती। कुशन कव्हर्स, छोटे छोटे लाकडी वस्तू, असं मस्त कलेक्शन होतं। एक एक वस्तू पाहतच राहावीशी वाटत होती आणि हाय रेंजपासून लो रेंजपर्यंत सगळ्या प्रकारच्या रेंज इथं अवेलेबल आहेत। असं नाही की खूप कॉस्टली वस्तू इथं मिळतात, पण ज्या काही पीस आहेत ते सगळे अँटिक आहेत। एकदा या ठिकाणाला व्हिजिट करणं खरंच खूप गरजेचं आहे। जरी आपण काही नाही घेतलं तरी बघण्यात खूप गोष्टी आपल्याला मिळतात। मस्त हातमागावर विणलेल्या साड्या इथं होत्या। 101 डिझाईन होत्या आणि साड्यांचा कपडा इतका स्मूथ होता। कलमकारी प्रिंट होतं, गजी सिल्क होतं, या प्रकारे मस्त साड्या इथं होत्या। आणखी घरातल्या घर सजावटीच्या किचनमधल्या भरपूर अशा अँटिक वस्तू इथं होत्या। कुकिंगसाठी असेल किंवा आपल्याला सर्व करण्यासाठी वेगवेगळ्या डिशेस असतील, तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या घड्याळी इथं होत्या, वेगवेगळे वास होते। या प्रकारे मस्त बांबूने हाताने विणलेल्या पण मस्त कलरफुलच्या बास्केट इथं होत्या। ह्या बास्केट मला खूप आवडल्या, ज्या की आपल्याला सर्विंगसाठी भरपूर कामाला येऊ शकतात। वेगवेगळ्या प्रकारची लाकडी खेळणी होती। 400 ते 500 रुपये या लाकडी खेळणीची रेंज होती, पण अगदी मस्त होती आणि आयुष्यभर टिकणारी न तुटणारी खेळणी अशी होती। 1 ते 2 पीस मी यामधले घेतले। आता इथून मी काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच, पण भरपूर वस्तू इथं खूप सुंदर होत्या, ज्या बघण्यापासून मन काही पुढं जात नव्हतं। सगळं बघून घ्यावं वाटत होतं। सगळं मी अगदी निवांत व्यवस्थित बघितलं सुद्धा आणि तसं पुढं जात होतं। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या वस्तू होत्या। लहान मुलांचे खेळणे होते, घरातल्या वस्तू होत्या, देवघरातल्या वस्तू होत्या, कपडे होते, शूज होते, आणखी ब्रँडेड वस्तूसुद्धा होत्या। आणि जिथं खेळण्याचं दुकान असेल तिथं दर्शील गेला नाही असं होऊ शकत नाही। मस्त खेळण्याचं मध्ये एक शॉप होतं आणि तिथं आम्हाला जाऊन हॉट व्हील्सच्या गाड्या घ्यायच्या होत्या। दर्शीलला गाड्यांचा खूप नाद आहे, प्रत्येकाने भरपूर प्रकारच्या गाड्या आमच्याकडे आहेत, पण जिथं आम्ही जाऊ तिथं आम्हाला गाडी आवडल्याशिवाय राहत नाही। त्यानंतर इथं एक असा शोपीस टाईप लावलेलं होतं। एक साडी होती जी धाग्यांपासून कशी तयार केली जाते ते इथं दाखवलं जात होतं। मस्त साडीचा कलर होता। त्यानंतर डिजिटल वस्तूसुद्धा इथं ठेवलेल्या होत्या। डिजिटल वस्तूवर सुद्धा भरपूर ऑफर्स अशा होत्या। त्यानंतर या सेक्शनमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही आलो होतो हँडीक्राफ्टच्या शोरूममध्ये, जिथं हातमागावर किंवा घरगुती बनवलेल्या वस्तू विकल्या जात होत्या। आणि इथं तर आल्यानंतर प्रत्येक वस्तू घ्यावीशी वाटत होती। या सुंदर बॅग आणि वॉल हँगिंग तुम्ही बघू शकता। हे मस्त वॉल पीस जे दोऱ्याने बनवलेले आहेत आणि सगळे हाताने बनवलेले आहेत। अगदी सुंदर कलाकृती होती। खूप मस्त या दोऱ्याच्या रग टाईप हे वॉल पीस किंवा वॉल डेकोर बनवलेले होते। सोबतच चिनी मातीच्या वस्तूसुद्धा इथं ठेवलेल्या होत्या। चिनी मातीच्या घंटीपासून बेलपर्यंत, लोणच्याच्या बरण्या, फ्रीज मॅग्नेट, अशा भरपूर काही वस्तू होत्या। मध्येच इथं एक बनारसी पानवाले भैयासुद्धा होते। मस्त लाकडाच्या लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या खुर्च्यासुद्धा होत्या। अखंड पायाचे सागवानी पोळपाटसुद्धा इथं होते आणि सागवानी आणि शिसमचे बेलणेसुद्धा होते। भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर इथं ठेवलेले होते। हँडलूमच्या साड्या, गजी सिल्कच्या साड्या, कलमकारी प्रिंटच्या साड्या खूप रिझनेबल भावामध्ये इथे अवेलेबल होत्या। सोबतच लेडीजचे कपडे आणि या प्रकारच्या हँडीक्राफ्टच्या वस्तू होत्या घर सजावटीसाठी। तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आणि रिझनेबल भावात इथं वस्तू अवेलेबल होत्या। आता मी काय काय घेतलं हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच। 15 ते 16 जानेवारीपर्यंत हा शॉपिंग एक्सपो अहमदाबादमध्ये 5 ते 6 ठिकाणी सुरू आहे। तुम्हाला जर यायची इच्छा असेल ना तर एकदा व्हिजिट नक्की करा। भरपूर शॉपिंग झाल्यानंतर भूक लागली होती, त्यामुळे मस्त असा थाळीवर ताव मारला आणि घरी निघालो। चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।